या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राजवीड येथील ग्रामदैवत तसेच महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरदेव देवालयाच्या यात्रेची मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सालाबादप्रमाणे माघ पौर्णिमेनिमित्त श्री बिरदेव यात्रेला प्रारंभ झाला. शुक्रवारी ढोल ताशांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत बिरदेवाची मूर्ती टेकडीवरील मुख्य मंदिरात आणण्यात आली. यात्रेनिमित्त नामानंद चौक परिसरात खेळणी, पाळणे, खाद्यपदार्थ आणि करमणुकीच्या विविध दुकानांनी परिसर गजबजून गेला होता. संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी मोरे बंधूंचा खारा नैवेद्य अर्पण करण्यात आला. रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी भाकणूक, हेडाम, भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि सासनकाठी मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले. यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. स्नेहभोजनाच्या निमित्ताने नातेवाईक, पाहुणे आणि मित्रमंडळींचा मोठा गोतावळा जमला होता. सोमवारी गावकऱ्यांचा गोडा नैवेद्य, दूध वाहने, भाकणूक आणि धनगरी ढोलवादन तर रात्री नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली. मंगळवारी बिरदेवाची मूर्ती छबिण्यासह गावातील भाणूस मंदिरात ढोलांच्या गजरात व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत आणून यात्रेची सांगता करण्यात आली. या यात्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं सांगण्यात आलं. टीव्ही नेक्स्ट साठी राजविड्याहून सागर धुंद्रे.